मित्रांनो, आज तुम्हाला आमच्या मामाचा मळा दाखवतो. आज माझ्यासोबत आमचा मधू पण आहे, जसा नेहमीप्रमाणे असतो तसंच. आणि तो खुश झालेला आहे मामाच्या मळ्यात जाण्यासाठी. कधी नेतो असं त्याचं म्हणणं आहे. मी हो बोलतोच मस्त खाली उतरला गाडीवर पाय ठेवून आणि चाल म्हणून राहिला मला. पण ऊन पडेल असल्यामुळं त्याला टोपी घालायला लावली आईला मी, आणि चालायला आला तो पुढं पुढं पुढं. मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या मामाच्या मळ्यात जा आणि मस्त मजा करा, बघा. आणि उन्हाळा असल्यामुळे डोक्यावर रुमाल नक्कीच घ्या. मित्रांनो, मामाच मळा इकडं खाली आहे आणि आमचं घर मागं डोंगरावर आहे. आम्ही निघालो हळूहळू, पण मधू काय हळू चालत नाही. आणि मामाच्या मळ्यातल्या साबरी पण आहे डोंगरातल्या, आणि डोंगर उतरतोय आम्ही खाली खाली हळूहळू हळू. चालता चालता मधू पडून पण जातोय, तरी तो चालूच आहे जोरात त्याचं काम. मित्रांनो, इकडं मागं आमचं घर आहे डोंगरावर, आणि आम्ही आता मामाच्या मळ्यात उतरलो आहे. परंतु आहे ना, मामानं पूर्ण वावर नांगरून टाकलं आहे आणि त्या नांगरलेल्या वावरातून मधू चाललं आहे पुढं. यावर्षी इतका कडक उन्हाळा आहे ना, काय मामानं सुद्धा यावर्षी उन्हाळ्यामध्ये काहीच बागायत केलेलं नाही आहे, कारण की पाण्याची खूप कमतरता भासती आहे. मित्रांनो, आमच्या मामाकडं खूप आंब्याची झाडं आहे आणि त्यांना आंबे आलेलेच असतात दरवर्षी. पण यावर्षी आंब्याला तर एकही आंबा दिसत नाही आणि मग तो थोडा नाराज झाला. दुसऱ्या झाडाकडे चाललो आहे आम्ही आता बघायला, पण त्या आंब्याला पण काही आंबे दिसत नाही आहे, कारण की यावर्षी उन्हाळा खूप कडक आहे म्हणून. मित्रांनो, आमच्या मामाकडे एक नारळाचं झाड देखील आहे आणि त्या नारळाच्या झाडाला बघा किती नारळ आलेले आहे, तुम्ही पण बघू शकता. मधू तेच नारळ मागतोय, पण एवढ्यावरती मला काही जाता येणार नाही. पुढच्या वेळेस आम्ही भाऊला घेऊन येऊ, मग वरती चढू. तोपर्यंत या ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्हाला हिरवळ दाखवतो. मस्त हिरवं गवत आहे, आमच्या मामाने गाई गुरांसाठी लावलेलं आहे. आम्ही पण घेऊन जातो आता एखाद्या दिवशी इथून आमच्या बकरींना. मित्रांनो, आमचं मंदिर इथून दिसतंय, खूप सुंदर असं मंदिर आहे. मित्रांनो, आम्हाला आंब्याचं झाड दिसलं आणि त्याला आंबे देखील आलेले आहे, आणि ते मधू बघून इतका खुश झाला आहे बघा, आणि मला दाखवत आहे कुठं आंबे, तुम्ही पण बघा. ह्या वर्षी आमच्या मामाची तर फक्त एवढ्या एका झाडालाच आंबे आलेले दिसत आहेत, आणि अजून ते काही पिकले नाहीत, पण कच्चे. मी आणि मधू आता मस्त आंबे पाडतो आणि घरी घेऊन जातो. मित्रांनो, तुम्ही पण आंबे खायला जा कधीतरी मामाच्या गावाला. आणि आता आम्ही आंबे पाडले, मधू ते जमा करून राहिलो, मला पण दाखवते, तुम्ही पण बघा आम्ही आंबे किती पाडले. ते जास्त काय पाडले नाही आणि थोडकेच पाडलेत आम्ही आंबे. मित्रांनो, मधू आंबे जमा करतो तोपर्यंत मी तुम्हाला एक सांगू इच्छितो का आमचे व्हिडिओ खूप साधे सिंपल असतात. काही त्याच्यात इफेक्ट वगैरे आम्ही काय टाकत नाही, जे रिअल आहे तेच दाखवतो. म्हणून आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लोकांना शेअर करा, सगळ्यांना दाखवा. सर्व आंबे आमच्यामधून जमा केले आणि त्याला ते उचलत पण नाही, आणि तो घेऊन निघाले आता घराकडं. मित्रांनो, आम्हाला मस्त मामाच्या मळ्यात भुईमुगाचं पण झाडं दिसली आणि त्या भुईमुगातून आम्ही निघालो. आणि मधू म्हणे माझा मस्त एक व्हिडिओ बनव म्हणे, आणि त्याचा एक व्हिडिओ पुढं बनवला आहे मी. मधूला खूप आंबे खाऊ वाटले, तो पळत रस निघाला आहे. आणि आता आम्ही पुन्हा आमच्या घाटाला लागलो आहे, घराकडच्या जाणाऱ्या रस्त्याला. आणि तो कसा तरी चढतोय, पण तो आंबे काय माझ्याकडे देत नाही. तो म्हणतोय चाल, मला आंबे मी घेतो, तू पुढे चाल फक्त. मित्रांनो, आम्ही आमच्या मामाच्या मळ्याकडे जाण्यासाठी बघा किती दूर खाली गेलो होतो, आणि आताच आमचं घर दिसतंय. खूप थकलो आहे मित्रांनो, म्हणून म्हणतो या व्हिडिओला लाईक करा. आताच आम्ही आमच्या घरापाशी पोहोचलो आणि मधू चालला आहे पुढं आंबे घेऊन. मित्रांनो, खरंच खूप दम लागला आहे इथपर्यंत येण्यासाठी, पण आमच्या मधूला काही दम लागत नाही, तो बिनधास्त फिरतो एवढ्या कडक उन्हामध्ये सुद्धा. आणि आता आंबे काढून ठेवतोय बघा, एक 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 एक. मित्रांनो, कडक उन्हाळ्यामुळं आम्हाला इतकी तहान लागली आणि मधूला मी पाणी मागितलं, पण मधूला खूप तहान लागल्यामुळं तो पहिले पाणी पिऊन घेतो मी. तुम्ही पण पाणी प्या आणि सावलीतच बसा मित्रांनो, कारण की खूप कडक उन्हाळा आहे. आता चला
स्वयंपाकाचं घर उघडतो आणि मीठ शोधतो, पण मीठ काय तर सापडतं, पण मीठ तिथे खाली आहे. आणि एक प्लेट घेतो आणि आता आणलेले आंबे आता आम्ही कापायला सुरुवात करतो, कारण की आमच्या मधूला तर खूप खाऊ वाटले. आता आंबे कापून घेतो मस्त, कारण की कडक उन्हामध्ये मस्त आंबट असे आंबे जर खाले ना पूर्ण लागलेलं ऊन निघून जातं असे आमची आई म्हणते. मस्त मीठ टाकतो आता आम्ही. हे बघा आता आंबे आम्ही कापून घेतले. आता मस्त मीठ टाकून घेतो आणि मधूला खायला लावतो. मधू उचल बरं आता आंबा खाऊन दाखव कसं काय. अरे बापरे, खूपच आंबट दिसतंय, कारण की आमचा मधूसुद्धा वाकडं तिकडं तोंड करून राहिला, पण त्याला तर लय हौस होते आंबे खायची. खाय बाळा अजून आंबे खाय, चाल. कसं आहे आंबा? अयो खूपच आंबट दिसू राहिला तो तर. मी पण खाऊन बघतो आता आंबा कसा आहे. मस्त कापला आंबा, पण आंबट वाटतंय मला खूपच. मित्रांनो, आमचा मधू ह्या ब्लॉगमध्ये खूप खुश आहे, कारण की तो मस्त मामाचा मळा फिरून आला. तुम्ही देखील मामाचा मळा फिरून या, फक्त उन्हापासून सावध राहा, कारण की उन्हाळा खूप आहे. मित्रांनो, एवढंच सांगतो, या व्हिडिओ मग खूप मेहनत आहे. टोटल 92 व्हिडिओ शूट करायला आले, तर प्लीज शेअर आणि लाईक सबस्क्राईब करा, लोकांना पाठवा. आपण भेटू पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.